जागतिक व्हायरल हिपॅटायटिस दिनानिमित्त धुळ्यात भव्य जनजागृती रॅली। नागरिकांनी मोफत तपासणी व उपचार सुविधांचा लाभ घ्यावा। डॉक्टर रवींद्र सोनवणे। जागतिक व्हायरल हिपॅटायटिस दिनानिमित्त जुने जिल्हा रुग्णालय धुळे यांच्या वतीने व्हायरल हिपॅटायटिस नियंत्रण व जनजागृती अभियानाअंतर्गत मंगळवारी भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले। रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये व्हायरल हिपॅटायटिस या आजाराविषयी जागरूकता निर्माण करणे, वेळेवर निदान, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यात आली। जनजागृती रॅली दरम्यान व्हायरल हिपॅटायटिसची लक्षणे, संसर्गाची कारणे, प्रतिबंधात्मक उपाय, लसीकरणाचं महत्त्व तसेच वेळेवर उपचार घेतल्यास हा आजार पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येऊ शकतो याविषयी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले। माहितीपर फलक आणि घोषणांद्वारे आरोग्याबाबत जनजागृती करण्यात आली। यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी सांगितलं की व्हायरल हिपॅटायटिस हा गंभीर आजार असला तरी वेळेवर तपासणी व योग्य उपचार घेतल्यास त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते। जुने जिल्हा रुग्णालय धुळे येथे या आजाराची तपासणी, औषध, उपचार आणि आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा। या प्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महेश भडांगे, डॉक्टर स्वप्नील पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विवेक जाधव, डॉक्टर अतुल पाटील, बाह्य रुग्ण परिसेविका श्रीमती प्रतिभा घोडके, भूषण जोशी, रेखा माळी, सोनिया रोकडे, कमलेश परदेशी, किशोर हलगीर, ज्योती बागुल, पूजा थोरात, सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेचे हिरालाल भोसले व संजय सेतवाल यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ही जनजागृती रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली। रॅलीमुळे नागरिकांमध्ये व्हायरल हिपॅटायटिस विषयी जागरूकता निर्माण झाली असून नियमित आरोग्य तपासणी, स्वच्छतेची सवय आणि वेळेवर उपचाराचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं। MDTV न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे, धुळे। सर्वांना सप्रेम नमस्कार। मी डॉक्टर रवींद्र प्रकाश सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय धुळे। आज दिनांक 28 जुलै 2026 रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन मंत्रालय, मुंबई इथून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार आज आपण हा दिनांक 28 जून जो दिवस आहे सालाबादाप्रमाणे जागतिक हिपॅटायटिस दिन म्हणून साजरा करत आहोत। त्या अनुषंगाने आमचे जिल्हा रुग्णालय धुळे व नर्सिंग हॉस्टेल व नर्सिंगच्या सर्व मुली यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण सर्व सामान्य लोकांमध्ये हिपॅटायटिस या आजाराविषयी जनजागृती व्हावी या अनुषंगाने आम्ही रॅली काढत आहोत। हिपॅटायटिस डे हा दिनांक 28 जुलै रोजी दरवर्षी शास्त्रज्ञ जे काही नोबेल विजेते पुरस्कृत आहे डॉक्टर बरुच लंबर्ग यांच्या जन्मदिनाइत्यर्थ साजरा केला जातो, ज्यांनी की हिपॅटायटिस बी व्हायरसचा शोध लावला होता, ज्यांनी हिपॅटायटिस बी वॅक्सिनचा शोध लावला होता आणि जे की नोबेल विजेते होते, नोबेल पुरस्कार विजेते, त्यांच्या जन्मप्रित्यर्थ आपण हा सालाबादाप्रमाणे पूर्ण जगभरामध्ये दिनांक 28 जुलै हा हिपॅटायटिस डे म्हणून साजरा करतो। हिपॅटायटिस म्हणजे लिव्हरला असलेली सूज, लिव्हरचं असलेलं इन्फ्लमेशन। हिपॅटायटिसचं इन्फ्लमेशन, लिव्हरचं इन्फ्लमेशन हे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हायरसने होतं, जसे की उदाहरणार्थ हिपॅटायटिस व्हायरस, हिपॅटायटिस ए, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी, हिपॅटायटिस डी, हिपॅटायटिस ई। त्यामध्ये हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस ए दूषित अन्न आणि दूषित पाण्याद्वारे रुग्णामध्ये संक्रमित होतात। हिपॅटायटिस बी हे दूषित रक्ताद्वारे, दूषित बॉडी फ्लुइड्सद्वारे संक्रमित होतं। हिपॅटायटिस सीची लागण देखील ही दूषित रक्ताद्वारे होते आणि हिपॅटायटिस डी हा आजार ज्या रुग्णांना हिपॅटायटिस बी असेल त्यांनामध्ये हिपॅटायटिस बी होतो। तर आजची रॅली ही आपल्या सर्व जनसामान्यांमध्ये हिपॅटायटिस आजाराविषयी अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी काढण्यात आली आहे आणि त्याच्यावर असलेले प्रतिबंधात्मक उपचार आणि असलेले उपचार याची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी या अनुषंगाने आपण ही रॅली काढलेली आहे। हिपॅटायटिस बी ह्या लस उपलब्ध असून हिपॅटायटिस बीची लस जन्मताच बाळाला 24 तासाच्या आत दिली जाते। हिपॅटायटिस बीची लस ही जी आहे ही ज्या अतिजोखमीचे रुग्ण जसे की अतिजोखमीच्या गर्भवती माता, मल्टिपल सेक्स पार्टनर ज्यांच्यामध्ये असतील असे कमर्शियल सेक्स वर्कर्स, तसेच गर्भवती माता, तसेच जे हेल्थकेअर प्रोफेशनल असतात म्हणजे आमच्यासारखे डॉक्टर्स मंडळी, पॅरा क्लिनिकल मंडळी जे क्लिनिकल लॅबोरेटरीमध्येच काम करतात त्यांना देखील रिस्क असते, तर त्यांनी देखील प्रोफॅलॅक्टिकली हिपॅटायटिस बीचा वॅक्सिनचा डोस घेतला पाहिजे। त्याच्यामध्ये वॅक्सिनचं शेड्यूल असं असतं, पहिला डोस जो असतो तो 0 डोस कन्सिडर केला जातो, दुसरा डोस तो घेतल्यानंतर 1 महिन्यानंतर घेतला पाहिजे आणि तिसरा डोस हा 6 महिन्यानंतर घेतला पाहिजे, असं वॅक्सिनचं स्वरूप असतं। तसेच हे जे काही ड्रग ॲब्यूज असतात, क्रोनिक ॲडिक्शन असतात, जे IV यूज करतात त्यांनी देखील याचं प्रोफायलॅक्सिस घेतलं गेलं पाहिजे।
अदरवाईज हिपॅटायटिसची जी लक्षणं आहेत, उदाहरणार्थ उलटी होणे, मळमळ होणे, अंगाला खाज सुटणे, चेहऱ्यावर पिवळसरपणा येणे, डोळे पिवळे होणे, लघवीचा रंग गडद पिवळा होणे, अशी लक्षणं जाणवतात. पण ही लक्षणं हा आजार जो असतो सायलेंट किलर असतो. बऱ्याच वेळेस प्राथमिक अवस्थेमध्ये लक्षणं दिसत नाही. जेव्हा लिव्हरला गंभीर इजा पोहोचते त्यावेळेस लक्षणं दिसतात. तर त्यामुळे 18 वयोगटातील वरील जे काही रुग्ण असतील किंवा सर्वसामान्य जनता असेल त्यांनी वर्षकाठी एकदा तरी हिपॅटायटिसची तपासणी करणं गरजेचं आहे. तरी मी सर्व धुळेकर जनतेला आणि धुळेकर नागरिकांना आवाहन करतो की प्रोफायलॅक्सिस म्हणजे प्रतिबंधात्मक उपचार आपण घेतले पाहिजे आणि ज्यांना कोणाला लागण झाली त्यांच्याकडे आमच्या इथं सर्व लस उपलब्ध आहे, इम्युनोग्लोबिन्स उपलब्ध आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये हे प्रतिबंधात्मक उपचारासाठी जनजागृतीपर कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि ज्यांना कोणाला लागण झाली त्यांच्यासाठी औषधं पुरेशा प्रमाणात उपलब्ध साठा ठेवलेला आहे. तसेच लसींचं देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध साठा ठेवलेला आहे. तसेच इम्युनोग्लोबिन जे काही आजारावर ट्रीटमेंट म्हणून दिले जातात त्याचं देखील साठा ठेवलेला आहे. तरी नागरिकांना नम्रपणे आवाहन करतो की त्यांनी जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये असलेल्या ह्या सर्व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. धन्यवाद.